नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला सब्जेक्ट एक्सपर्ट प्रोफेसर हिरालाल पवार या ट्युटोरियल सिरीजमध्ये सर्वांचं वेलकम करत आहे. या ट्युटोरियल सिरीजमध्ये आज आपण मेकॅनिकल साठी असलेला सॉलिड मेकॅनिक्स आणि सिव्हिल साठी असलेला मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर या सब्जेक्ट रिलेटेड सर्वात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट डिस्कस करण्यासाठी सर्वांचं मी इथे वेलकम करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आधी आपण सॉलिड मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांचा पेपर पॅटर्न आणि मार्किंग स्कीम समजून घेऊया. आता मॉस आणि सॉलिड मेकॅनिक्स या दोघांची पण पेपर पॅटर्न आणि मार्किंग स्कीम ही सिमिलर आहे, म्हणून आपण हे कॉमनली डिस्कस करत आहोत. सॉलिड मेकॅनिक्स मध्ये तुम्हाला टोटल 10 क्वेश्चन हे क्वेश्चन पेपर मध्ये असणार आहे फायनल एक्झामिनेशन साठी. आता या 10 क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला कंपल्सरी 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. आता 5 क्वेश्चन्स कसे डिवाइड होतात ते तुमच्या लक्षात आलंच असेल. युनिट वाईज, युनिट 1, 2, 3 and 4 and 5, कारण आपल्याकडे 24 पॅटर्न आहे. 19 पॅटर्न मध्ये ते 6 युनिट होते, ते सोडून द्या. आता 24 पॅटर्न मध्ये 5 युनिट मध्ये जर हा सब्जेक्ट डिवाइड झालेला आहे तर युनिट वाईज तुम्हाला 2 क्वेश्चन्स येणार आहेत, राईट. आता चॉईस तुमची असेल, क्वेश्चन तुम्हाला 1 सॉल्व्ह करायचं की त्याला ऑर असलेला 2 सॉल्व्ह करायचा, राईट. आता तुमच्या क्लिअर लक्षात आलं असेल की 5 क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, म्हणजे युनिट वाईज 1 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता आलाच पाहिजे. आता या क्वेश्चन मध्ये परत काही सब क्वेश्चन असू शकतात, तर जास्त नाही, कारण हा न्यूमेरिकल ओरिएंटेड सब्जेक्ट आहे, म्हणून प्रत्येक क्वेश्चन मध्ये इच 2 सब क्वेश्चन असतील. क्वेश्चन 1 मध्ये एबी, क्वेश्चन 2 मध्ये एबी, सिमिलरली 3 मध्ये एबी, 4 मध्ये एबी, असे 2 सब क्वेश्चन्स तुम्हाला आहेत. आता हे सब क्वेश्चन जर असेल तर समजून घ्या की तुम्हाला त्याचं मार्क्स डिवाइड कसं केलेलं असणार, मार्किंग स्कीम त्याच्यामध्ये कशी असेल. स्टुडंट्स, 7 मार्क्स किंवा 8 + 6 मार्क्स दोघांची टोटल 14च होते. आता मेकॅनिकलच्या सॉलिड मेकॅनिक्स मध्ये एक 8 मार्कचा क्वेश्चन असू शकतो, एक 6 मार्कचा क्वेश्चन असू शकतो, म्हणजे तुम्हाला त्यामध्ये 8 आणि 6 मार्क्स अशा डिवाइड असलेल्या क्वेश्चनला फोकस करायचं आहे. सिमिलरली क्वेश्चन 2 मध्ये पण तसंच असेल, सिमिलरली 3 मध्ये असेल, सिमिलरली 4 मध्ये असेल, करेक्ट. आता ते जर सिव्हिलच्या मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर मध्ये बघितलं तर 100% 7 मार्क्सचं डिवायडेशन असेल. किती? 7 14 14 मल्टिप्लाय 5 केलं की तुमचे टोटल 70 मार्क्स होतात, म्हणजे 5 क्वेश्चन्स, इच क्वेश्चन ऑफ 14 मार्क्स, असं तुमचे टोटल 70 मार्क्स तिथे होतात. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की मार्किंग स्कीम आणि पेपर पॅटर्न. आता तुमच्याकडे 10 क्वेश्चन आहेत, 10 क्वेश्चन मध्ये 5 सॉल्व्ह करायचे आहेत, 5 क्वेश्चन मध्ये सब क्वेश्चन्स आहेत, म्हणजे तुम्हाला एबी कन्सिडर केलं, 100% सॉल्व्ह करायचं असेल तर तुम्हाला परत एबी असे सब क्वेश्चन मिळून 7 मार्काचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. इट विल गेट 70 मार्क्स. सिमिलरली मेकॅनिकल साठी 8 कन्सिडर केलं तर इट विल गेट 70 मार्क्स. ओके, सो तुमच्या आता लक्षात आलं असेल मार्किंग स्कीम आणि पेपर पॅटर्न. त्यानुसार तुम्हाला आता काय करायचं, युनिट वाईज प्रिपरेशन करायचं. काही विद्यार्थ्यांच्या माइंडमध्ये काही क्वेश्चन्स असतील की सर, एखादा क्वेश्चन असा आहे जो लेंदी आहे पण मी तो शेवटपर्यंत सॉल्व्ह करू शकत नाही. तरी पण विद्यार्थी मित्रांनो, त्यातले तुम्ही 1, 2 किंवा 3 पर्यंतचे मार्क्स मिळवू शकतात. आता हे मार्क्स कम्युलेटिव्ह जर तुम्ही पुढे घेऊन गेलात तर इट विल कन्वर्ट इन मॅक्सिमम मार्क्स, राईट. म्हणजे पुढे जाऊन तेच तुम्हाला मार्क्स सपोर्टिव्ह असतात. तर बघा, समजा शिअर स्ट्रेस सॉल्व्ह करत आहात, शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन मध्ये तुम्हाला फक्त मुवमेंट ऑफ इनर्शिया पर्यंत कॅल्क्युलेशन जमलं, सोडून द्या, पुढे सॉल्व्ह करायला वेळ मिळत नाहीये किंवा सॉल्व्ह करता येत नाहीये, तिथपर्यंत तुम्हाला 3 ते 4 मार्क्स, 2 ते 3 मार्क्स तर मिळतातच. इव्हन एखादा क्वेश्चन आहे, आता काय होतं, बऱ्याचदा एखाद्या विद्यार्थ्याचा असा पण पॉईंट ऑफ व्ह्यू असतो, सर क्वेश्चन 3 मध्ये मी ए सॉल्व्ह केला पण बी राहून गेला, का तर तो बी मला अन टू दी लास्ट सॉल्व्ह करता येणार नव्हता, बरोबर. परंतु मित्रा, तू काय कर की तो सॉल्व्ह करायला घेतल्यानंतर बघ तू त्यातला फॉर्म्युला लिहिता येतोय का, एखादी स्टेप सॉल्व्ह करता येते का, करून घे, कारण त्या फॉर्म्युला आणि त्या स्टेप्स मध्ये तुला 2 मार्क्स मिळतात. असं समजा तू 3 क्वेश्चन जरी अटेम्प्ट केले, बरोबर, तर 2 मार्क्स मिळवले तर तुझे एका क्वेश्चनचे फुल मार्क्स मिळतात ना. तर ही इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी लक्षात घ्यायला हवी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही युनिट वाईज जर इम्पॉर्टंट टॉपिकला फोकस करायचं ठरलं आणि त्या रिलेटेड इम्पॉर्टंट क्वेश्चन जर फोकस करायचं ठरलं तर सॉलिड मेकॅनिक्स जे मेकॅनिकलचे विद्यार्थी त्यांनी फोकस करा इकडे. युनिट 1 मध्ये तुम्हाला इलास्टिक कॉन्स्टंट जे विचारले जातात, यस, जसं की म्यू, ई, जी,
येस, हे कॅल्क्युलेट करण्याच्या टॉपिकला तुम्ही फोकस करायचा आहे, त्याच क्वेश्चनला फोकस करायचा आहे. युनिट 2 मध्ये एसएफडी बीएमडी मध्ये मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांनी सिम्पली सपोर्टेड आणि ओव्हरहँग बीम यावर जे डिफरंट टाईपचे लोडिंग येतात त्याचा एसएफडी बीएमडी सॉल्व्ह करायला तुम्हाला फोकस करायचा आहे. युनिट 3 मध्ये बेंडिंग स्ट्रेस इन आय अँड टी सेक्शन, अनसिमेट्रिक आय सेक्शन तर विचारलाच जातो, पण टी सेक्शन पण विचारला जातो, त्यावर फोकस करायचा आहे. त्यानंतर युनिट नंबर 4 कडे आल्यानंतर तुम्हाला टॉर्शन वरचं डिझाईन ऑफ शाफ्ट या क्वेश्चनला आणि या टॉपिकलाच फोकस करायचं आहे. युनिट नंबर 5 मध्ये इलर्स आणि रँकिन्स, यस, इसेंट्रिकली लोडेड आणि ऍक्च्युअली लोडेड या टॉपिकला तुम्हाला फोकस करून या क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. यापुढेही जाऊन मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी अजून एक सेपरेट टॉपिक आहे जो 100% दोघही ऑर क्वेश्चन मध्ये विचारला जातो, तो म्हणजे तुमचं एनर्जी थिअरी, मॅक्सिमम स्ट्रेन एनर्जी थेरी, मॅक्सिमम स्ट्रेस एनर्जी थेरी. जी एनर्जी थेरी आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याला तुम्हाला करायचंच आहे, त्याला नो ऑप्शन डायरेक्टली. आता जाऊया सिव्हिलच्या विद्यार्थ्यांकडे. सिव्हिलच्या विद्यार्थ्यांनी सिमिलरली जसं मी मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना सांगितलं, युनिट 1 मध्ये इलास्टिक कॉन्स्टंट, युनिट 2 मध्ये एसएफडी बीएमडी तुम्हाला सिम्पली सपोर्टेड आणि कॅन्टिलिव्हर विचारलीच जाते. तसंच युनिट 3 मध्ये तुम्हाला बेंडिंग स्ट्रेस इन बीम जो आय आणि टी सेक्शन आहे त्याला फोकस करायचा आहे. युनिट 4 मध्ये टॉर्शनच्या डिझाईन शाफ्ट पेक्षा तुम्हाला जे डायमीटर ऑफ शाफ्ट कॅल्क्युलेट करायला येते तो क्वेश्चन फोकस करायचा आहे. आणि लास्ट युनिट मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे इलर्स आणि रँकाइन्स यावरचा जो क्रिपलिंग लोड आहे तो सॉल्व्ह करायला फोकस करायचा आहे. हा झाला तो टॉपिक आणि त्याच वरचा क्वेश्चन. तर अशा प्रकारे मेकॅनिकल आणि सिव्हिलच्या विद्यार्थ्यांनी या इम्पॉर्टंट 5 टॉपिकला फोकस करायचं आहे. ऍपमधून जर तुम्ही हा कोर्स स्टडी करत असाल तर तो कसा करायला हवा, तर सगळ्यात महत्वाचं काय की काही विद्यार्थी त्यांच्या टॉपिकनुसार एखाद्या युनिटमध्ये ओपन करतात आणि त्या टॉपिकला रीड करायला स्टार्ट करतात, परंतु ही तुमची कॉमन मिस्टेक असेल असं मी म्हणतो. काय करायचंय तुम्हाला की फंडामेंटल पासून बघायला सुरुवात करा. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मिस कॉल येतात, फोन येतात, मेसेज येतात की सर अशा प्रकारच्या आमच्या या टॉपिक मधल्या काही गोष्टी रिलेट होत नाहीये. तर विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही युनिटचं एखादं रिलेशन पहिल्या युनिटच्या काही फॉर्म्युलाज मध्ये असू शकतं, म्हणून फंडामेंटल काही बेसिक मी त्यामध्ये डिस्कस केलं ना त्याला आधी बघा, त्यातनं तुम्हाला स्ट्रॅटेजी क्लिअर होते, फॉर्म्युले कुठले इम्पॉर्टंट ते क्लिअर होतं आणि मग तो टॉपिक कसा सॉल्व्ह करायचा हे व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिकली समजायला लागतं. तर अशा प्रकारे तुम्हाला हा कोर्स यूज करायचा आहे. तेच जर तुम्ही पेपरला गेलात, पेपरमध्ये तुम्ही सगळ्यात महत्वाचं काय करायचं आहे, पेपरमध्ये तुम्हाला डिरेक्टली आन्सर लिहिताना एसे राईट केल्यासारखा आन्सर लिहायचा नाहीये. सगळ्यात महत्वाचं क्वेश्चन समजून घ्यायचा आहे, त्याचा गिवन डाटा स्टार्ट करायचा आहे, म्हणजे स्टेप वाईज आन्सर लिहायला घ्या. प्रत्येक स्टेपचा आन्सर आल्यानंतर खाली त्याला हायलाइट करा, त्याला आन्सर असं म्हणा आणि मग स्टेप्स 2 ला स्टार्ट करा. त्या स्टेपला नाव द्या, जेणेकरून एक्झामिनरला पेपर असेसमेंट करताना क्लॅरिटी मिळते आणि फायनल आन्सर जरी तुमचं चुकलेलं असेल तरी 40 to 45% तुमच्या स्टेप वाईज तुम्हाला मार्क्स दिले जातात. न्यूमेरिकल आणि डिझाईनच्या सब्जेक्टला हे खूप हेल्पफुल ठरतं आणि ते स्टेप सॉल्व्ह करत असताना तिथे फॉर्म्युले माहीत असेल तर ते नक्की लिहा, हायलाइट करा, जेणेकरून इथे तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स घेता येतात. प्रिपरेशन करत असताना टाइम मॅनेजमेंट कसं करायला हवं विद्यार्थी मित्रांनो, तर तुमच्याकडे आता हा तुम्ही व्हिडिओ बघत असाल, आज व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कदाचित क्लॅरिटी येईल की आपल्याकडे खरंच टाइम किती बाकी आहे. म्हणून मी कुठलाही फिक्स टाइम म्हणत नाही की 10 दिवस बाकी आहे, महिना बाकी आहे. ओके, एक प्रोबेबल टाइम तुमच्याकडे शिल्लक आहे असं समजूया. जेवढा प्रोबेबल टाइम रिमेनिंग आहे, आपल्याकडे युनिट्स किती आहेत, सॉलिड मेकॅनिकचे विद्यार्थी असो किंवा सिव्हिलचे असो, राईट, तर तुमच्याकडे 5 युनिट आहेत. 5 युनिटला त्या रिमेनिंग टाइमला डिवाइड करा, मग तुम्हाला इक्वली एक टाइम मिळेल, राईट. आणि त्या इक्वली टाइमला युनिट वाईज तुम्हाला काय करायचं, डिस्ट्रीब्यूट करायचंय आणि तेवढ्याच टाइमात त्या युनिटला कव्हर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. येस, आता त्यापुढे जाऊया. हे क्लिअर झालं. आता काही विद्यार्थी काय करतात, रीड करतात आणि टाइम मॅनेजमेंट करायला बघतात. नो, तुम्हाला ते 1 डे करायचं आहे, परंतु राहिलेल्या वेळेत याला सगळ्यात महत्वाचं डिस्ट्रीब्यूट करून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचाच आहे. आता पेपरमध्ये गेल्यानंतर 2.5 hours असा तुमचा टाइम असतो. त्याला कसं मॅनेज करता येईल, तर जनरली बघा तुमचं क्वेश्चन कुठून स्टार्ट होतो, इथे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाचं आहे. जेव्हा तुम्हाला इझी क्वेश्चन येतोय तिथून तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करताय ना, तर इक्वली 20 मिनिट एक कन्सिडर करा. ज्यावेळेस तुम्ही 20 मिनिट्स द्यायला सुरुवात कराल प्रत्येक क्वेश्चनला, आय थिंक सो तुमचा 2.5 hours तुम्हाला सफिशियंट असेल 5 क्वेश्चन सॉल्व्ह करायसाठी. पण त्यामध्ये पण कधी कधी असं होऊ शकतं की 20 मिनिट मध्येच क्वेश्चन सॉल्व्ह होईल असं नाही, किंवा 20 मिनिटच्या आधी पण होऊ शकतो. मग कसं मॅनेज कराल, तर एखादा इझी क्वेश्चन आहे ना त्याला 20 मिनिटच्या बिफोर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. राहिलेला टाइम वाचतोय ना
मग कुठल्या तरी लेंदी क्वेश्चनला तो टाइम तुम्हाला मिळू शकतो. तर स्टुडंट, अशा प्रकारे तुम्ही काय करायचंय, व्यवस्थित टाइम मॅनेज करून क्वेश्चन सॉल्व्ह करायला घ्यायचंय. आणि क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना तुम्ही सिक्वेन्स फॉलो करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून एक्झाम ऍसेस करताना तुम्हाला तिथे एक प्रॉपर काय होईल, मार्क्स देण्याची एक तिथे इझी होऊन जाईल आणि ते मार्क्स तुमचे कुठे जाणार नाही. तर या स्ट्रॅटेजीने तुम्ही जाऊ शकता. विद्यार्थ्यांकडनं पेपर सॉल्व्ह करत असताना काही कॉमन मिस्टेक्स होतात. विद्यार्थी काय करतात की डिरेक्टली आन्सर लिहायला सुरुवात करतात, परंतु न्यूमेरिकल ओरिएंटेड आहे, त्याच्यामध्ये काय गिवन दिलेलं आहे, त्याचा सिम्बॉल काय आहे, तो प्रॉपर तिथे काय केला पाहिजे, लिहिला पाहिजे आणि त्यानुसार ती स्टेप सॉल्व्ह करायला घेतली पाहिजे. आणि स्टेपचे प्रॉपर नावं दिले ना की क्लिअर होतं की पेपर असेसमेंट करताना तू कुठल्या स्टेप पर्यंत आलेला आहे. आता कुठल्या स्टेप्समध्ये कदाचित एखादा आन्सर राहून जाईल, परंतु स्टेपचे मार्क्स त्याला तिथे मिळतील. म्हणून ही कॉमन मिस्टेक्स व्हायला नको की मी स्टेप सोडून देतोय, मी कुठलाही गिवन डाटा लिहित नाहीये, त्याचे कुठले सिम्बॉल्स मेन्शन करत नाहीये, कॅल्क्युलेशन्स करताना डिरेक्टली काय करतोय, आन्सर लिहितोय, मधली एखादी स्टेप माझ्याकडनं राहून जाते, एखादा सिम्बॉल माझ्याकडनं मिस होतो, हे व्हायला नको. आणि ह्या प्रिपरेशनच्या वेळेस पण तुमच्याकडनं जर चुका होत असेल तर त्याच काय होतात, फॉरवर्ड होतात एक्झामच्या वेळेस. आणि मग हे आन्सर सॉल्व्ह करत असताना होतं काय, तुमच्याकडे कॅल्क्युलेटर अवेलेबल असतं, मग कॅल्क्युलेटरमध्ये तुमच्या मिस्टेक्स होतात. आता काय, तर काही मुलं ज्यावेळेस एखादी लॉंग स्टेप्स असते ना, तर काही मुलांना असं वाटतं की लॉंग स्टेप, आता तुमच्याकडे ऍडव्हान्स कॅल्क्युलेटर आलेले आहेत, ऍडव्हान्स कॅल्क्युलेटरमध्ये तुम्हाला डिनॉमिनेटर न्यूमरेटर टाकून पुढे इक्वल टू करून सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करता येतात ऍट अ टाइम. पण मी म्हणेल 1 मिनिट एक्स्ट्रा जाईल, पण तसं करू नका. का, एकदा का जर तुमचा एखादा डिजिट पुट करण्याचा राहून गेला की तुमचं होल आन्सर चुकतं. त्यामुळे स्टेप्स वाईज त्याला सॉल्व्ह करा त्या कॅल्क्युलेटरमध्ये सुद्धा. दुसरी गोष्ट, मॅथमॅटिक्सचा रूल आहे, डिवायडेशन, मल्टिप्लिकेशन, सबस्ट्रॅक्शन करत असताना आपण डायरेक्टली तिथे साईन घेतो, तसं चालत नाही. ब्रॅकेट तुम्हाला दिलेलं आहे, ब्रॅकेट टाका. आता पण मी क्लास घेत असताना बऱ्याच मुलांचे आन्सर वेगवेगळे येतात. 5 विद्यार्थी जर बसले असतात तर 5 जणांकडनं वेगळे आन्सर येतात. का, स्टेप्स तर एकच आहे, बोर्डवर तर एकच, सगळे व्हॅल्यू सेम आहेत, तरी आन्सर चुकीचं. त्याचं मेन कारण तुम्ही ब्रॅकेट यूज करत नाही. आणि या सब्जेक्टमध्ये मॅक्सिमम लेंथी स्टेप्स आहेत, तो यू हॅव टू यूज ब्रॅकेट, राईट, सेपरेटली. आणि सेपरेटली प्रत्येकाला सॉल्व्ह करून इक्वल टू करून मग ते आन्सर घेण्याचा प्रयत्न करा. एकत्रित स्टेप सॉल्व्ह करू नका. 2 मिनिटं जास्त जातील पण आन्सर प्रॉपर येईल. ही सगळ्यात कॉमन मिस्टेक कॅल्क्युलेटर यूज करताना होते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींना फोकस करून तुम्ही मॅक्सिमम पेपर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा, टॉप येण्याचा प्रयत्न करा. ज्यांना पासिंग हवंय त्यांनी पासिंग प्लस मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा. सो ऑल द बेस्ट एव्हरीवन अँड थँक यू सो मच.